नमस्कार. महाराष्ट्र देश या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊयात. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नेण्यासाठी मित्रा संस्थेने विकसित केलेल्या महानीती या एकात्मिक प्रणालीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. मुख्यमंत्री गतिशक्ती या संकल्पनेवर आधारित ही प्रणाली नैसर्गिक साधन संपत्ती आणि मालमत्तांच्या नियोजनासाठी वापरली जाईल. याद्वारे विविध प्रकल्पांची अंमलबजावणी आणि देखरेख करणं अधिक सुलभ होणार आहे. तसंच प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग येईल. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी प्रशासन सज्ज झाले. या कुंभमेळ्यात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे आणि या संदर्भात मुंबईत झालेल्या कार्यशाळेत गुगल, मेटा यासारख्या जागतिक कंपन्यांशी चर्चा झाली. कुंभदूत, डिजिटल सहाय्यक आणि 5000हून अधिक CCTV तसंच ड्रोनद्वारे 12 कोटी भाविकांचं व्यवस्थापन करण्यात येणार आहे. हा कुंभमेळा अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञान सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त गोदा ते नर्मदा जलयात्रा 2026 या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलकलश पूजन करून अभियानाची सुरुवात केली. आम्ही नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या एकमेकांशी जोडून या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प हा आपल्या सरकारने घेतलेला आहे. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये कुठेही त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ दिसणार नाही. आता पवित्र कुंभमेळा येतोय. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने देखील आमचा पहिला भर कशावर असेल तर आमची गोदावरी ही निर्मल वाहिली पाहिजे आणि ती अविरल वाहिली पाहिजे. मुंबई मेट्रो मार्गिका 5A टप्पा 1 टप्पा 2 करिता 18,000हून अधिक कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. या मार्गिकेची लांबी 34.21 किलोमीटर आहे, ज्यामध्ये 19 स्थानकांचा समावेश आहे. टप्पा 1 कापूरबावडी ते धामणकर नाका, टप्पा 2 धामणकर नाका ते दुर्गाडी, मार्गिका 5A दुर्गाडी ते कल्याण ते उल्हासनगर असा आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे 69 लाख नागरिकांना फायदा होणार आहे. प्रवास वेळेत देखील 40 ते 50% बचत होणार आहे. वाहन फिटनेस तपासणीसाठी राज्यात 53 स्वयंचलित केंद्र उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे. ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पारंपरिक मानवी तपासणी पद्धती टाळण्यासाठी 1 एप्रिल 2025 पासून ही केंद्र अनिवार्य करण्यात आली आहेत. ऑगस्ट अखेर 37 केंद्र कार्यान्वित होतील. दरम्यान केंद्र सरकारनं वाहन पोर्टलवर लावलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय. विदर्भातील दळणवळण आणि उद्योगांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर या 3 द्रुतगती महामार्गाचं काम 6 वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज घेण्याबाबत वित्त विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पूर्व विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा 1चं काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मुंबईतील बैठकीत त्यांनी 2ऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसंच नागपूर भंडारा ब्रॉडगेज मेट्रो सेवा थेट भंडारा शहरापर्यंत नेण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जिनेलिया देशमुख यांची एसटीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. एसटी बस लवकरच अधिक गतिमान आणि इलेक्ट्रिक रूपात दिसणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली. यावेळी डिझेल बस टप्प्याटप्प्यानं बंद करून ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आणण्यावर आणि बस स्थानकांच्या स्वच्छतेवर शासन विशेष भर देणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्र देश या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.